नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी, भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून मागील 34 वर्षापासून कार्य करीत आहे. मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणाचा आज आपण 13वा भाग बघणार आहोत. या 13व्या भागामध्ये राजकीय बदल, राजकीय विकास व राजकीय आधुनिकीकरण या संकल्पनेवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा हा दुसरा भाग आज आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या पहिल्या भागामध्ये आपण 15 प्रश्नांचा विचार केलेला आहे. आता आपण 16वा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16 बघा. राष्ट्रीय ऐक्यात वाढ आणि राजकीय सहभागाचे पायाभूत आधाराचे विस्तारीकरण म्हणजेच राज्य राज्य विकास म्हणजेच राजकीय विकास होय बेटा, म्हणजेच राजकीय विकास होय. ही व्याख्या कोणाची? अ. दुवर्जर, ब. हाल्पर्न, क. हंटिंग्टन आणि ड. लुसियन पाय. काय म्हणतायत? नावं खूप वेगळे वाटत आहेत. ओके, पण बेटा हे लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रीय ऐक्यात वाढ आणि राजकीय सहभागाच्या पायाभूत आधाराचं विस्तारीकरण याला राजकीय विकास ही संकल्पना मांडलेली कुणी आहे? लुसियन पाय यांनी. ओके, लुसियन पाय. म्हणून 16चं पर्याय उत्तर काय आलं? ड. ओके, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. स्थायी स्वरूपाच्या क्रांतीशी जमून घेण्याची सततची क्षमता म्हणजे राजकीय विकास होय, अशी व्याख्या कोणी केली? व्याख्याच विचारल्या आहेत. ओके, आता इथे स्थायी स्वरूप म्हणजे एकदम स्टेबल आहे ना, स्टेबल स्वरूपाच्या क्रांतीशी जमवून घेण्याची सततची क्षमता म्हणजे आपल्यामध्ये अशी क्षमता असते की कितीही क्रांती हो, विकास आहे ना, बदल होणार आहे, तर याच्या संदर्भात आपलं विकास करण्याची क्षमता, अशी व्याख्या कोणी केली? म्हणून स्थायी स्वरूपाच्या क्रांतीशी जमवून घेण्याची सततची क्षमता म्हणजे राजकीय विकास. C.H. डोड, हंटिंग्टन, हाल्पर्न, लुसियन पाय. लुसियन पाय नाही म्हणतो कारण आत्ताच मागची व्याख्या त्याने केली. ओके, आता पर्याय 3 तुमच्याकडे शिल्लक आहे, तर इथे खालून जा म्हणे, हाल्पर्न लिहून टाका. ओके, ही व्याख्या हाल्पर्नचीच आहे बेटा राजेश. इथे लक्षात ठेवायचे की त्यांनी केलेली व्याख्या आहे, त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला पर्याय नाही, आठवण ठेवावीच लागेल. ओके, प्रश्न क्रमांक 18 बघा. कोणाच्या मते विकास हा विनाशाचा सापळा ठरू शकतो? कोणाच्या मते? पर्याय बघा. अ. F.W. रिग्स, ब. आल्मंड, क. रॉबर्ट डाल, ड. डेव्हिड ईस्टन. कुणी म्हटलंय की विकास हा विनाशाचा सापळा ठरू शकतो? F.W. रिग्स याने म्हटलेलं आहे. ओके, लक्षात ठेवायचं बेटा, नाही आठवत तर हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19 बघा. आधुनिक विकासाला कारणीभूत ठरणारे घटक कोणते? विकासाला कारणीभूत ठरणारे घटक आपण जेव्हा म्हणतो ना डेव्हलपमेंट झाली, तर कोणते घटक तुम्हाला दिसतील? 1. औद्योगिकरण. हो म्हणतोय, औद्योगिकरण झालं म्हणजे विकास झाला. नागरीकरण म्हणजे छोटं गाव मोठं झालं म्हणजे नागरीकरण झालं. शिक्षण आलं, बदल होतो. ओके, शिक्षणाने सुद्धा आपण बदलतो ना, विचार बदलतात, सगळंच बदलतं बेटा. संसूचन माध्यमात बदल झाला. हो, पूर्वीचे वर्तमानपत्र आता टीव्ही नाही, व्हॉट्सअप वगैरे. ओके, ठीक आहे, म्हणजे एकदम फास्ट आले ना, बदल झाला ना, हे पण आहे. म्हणजे आता पर्याय कोणता निवडणार प्रितेश? ड. वरील सर्व. ओके, चल पुढचा प्रश्न घे स्वाती. सातत्याने होणाऱ्या बदलास पचविण्याची क्षमता असणारी संस्थात्मक यंत्रणा म्हणजे टिंबटिंब होय. सातत्याने होणारे बदल जे असतात त्याला पचवण्याची क्षमता असणारी संस्थात्मक यंत्रणा हिला काय म्हणतात? अ. राजकीय संसूचन, ब. राजकीय विकास, क. राजकीय आधुनिकीकरण, ड. राजकीय भरती. काय म्हणतोय? विकास, कारण बदल पचवायचे आहे, म्हणजे बदल झाले, ज्याने बदल केला तो विकास, म्हणजे त्याचा पुढचा टप्पा येणार. बरोबर आहे उत्तर बेटा रितेश तुझं. रितेश पण म्हणतो बोल हा राजकीय विकास येईल. ओके, चला प्रश्न क्रमांक 21 घ्या. आल्मंड आणि पावेल यांच्यामध्ये राजकीय विकासाला कारणीभूत ठरणारे, यांच्या मते राजकीय विकासाला कारणीभूत ठरणारे घटक कोणते ते ओळखा. आता राजकीय विकासच आहे, पण कुणाचे मत आहे बेटा? आल्मंड आणि पावेल यांनी मांडलेले. कोणते घटक कारणीभूत ठरतात? 1. राज्य निर्मिती, सहभाग आणि वितरण. बरोबर म्हणतो, कारण राज्याची निर्मिती झाली म्हणजे मग सहभाग. बरोबर आहे, राज्याची निर्मिती म्हणजे विकास होतो, सहभाग लोकांचा किती वाढतो, तुम्ही किती लोकांमध्ये वितरण करतात म्हणजे विकेंद्रीकरण. या तिन्ही संकल्पना बरोबर आहे. ओके राजेश, म्हणून हे उत्तर काय येणार आहे? वरील सर्व. स्वाती म्हणते वरील सर्व. ड लिहा मॅडम. ओके, चला पुढचा प्रश्न संजीवनी वाच. खालीलपैकी कोणते राजकीय विकास संबंधीचा आधुनिक सिद्धांत मांडण्यात आलेला आहे? कशाच्या संदर्भातला? राजकीय विकासाचे वेगवेगळे सिद्धांत मांडले, पण यामध्ये तुम्हाला आधुनिक सिद्धांत विचारलाय. अपरंपरावादी सिद्धांत,
ब राजकीय विकासाचा साम्यवादी नमुना, क रचनात्मक आणि कार्यात्मक विश्लेषण सिद्धांत, आणि ड आहे राजकीय विकासाचा ऐतिहासिक नमुना. कन्फ्यूज होत आहेत. साम्यवादी नमुना पण आहे, हे परंपरावादी तर येतच नाही म्हणतो राजेश. प्रितेश पण म्हणतो विकासाचा ऐतिहासिक नमुना नाही येणार. आता राहिले 2मध्ये ओळखा. साम्यवादी नमुना आहे तो पण आहे, पण त्याच्यापेक्षा आधुनिक बघा. आता रचनात्मक आणि कार्यात्मक विश्लेषण सिद्धांत बरोबर आहे. पॉलिटिकल सिस्टीममध्ये आहे ना रचनात्मक आणि कार्यात्मक सिद्धांत. राजकीय सिद्धांतामध्ये पाहिलं तुम्ही, डेव्हिड ईस्टनने रचना सांगितली, रॉबर्ट हालने कार्यात्मक विश्लेषण केलं. हा आधुनिक सिद्धांत याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा. म्हणून याचं उत्तर काय येणार बेटा भावेश? क. प्रश्न क्रमांक बघा 23 पुढचा. राजकीय विकासाचे दृष्टिकोन खालीलपैकी टिंबटिंब आहे. विकासाचे दृष्टिकोन विचारलेला आहे. आता विकास झाला म्हणजे नेमकं काय झालं? राजकीय विकास म्हणजे आर्थिक विकास, राजकीय विकास म्हणजे राजकीय भरती. भरती म्हणजे काय माहिती ना, एक व्यक्तीला निघाला की दुसरा व्यक्ती भरायचा. हा बदल नाही आहे विकास नाही आहे म्हणतो. ओके, म्हणजे आता भरती केली तर विकास नाही होणार? नाही. राजकीय विकास म्हणजे राजकीय संस्कृती, रूढी परंपरा बदलणे, हे नाही सांगता येत म्हणे, हे पण नाही आहे म्हणे. राजकीय विकास म्हणजे राजकीय संसूचन फक्त विचारलं आहे. राजकीय विकास म्हणजे राजकीय संसूचन, नुसती माध्यमं नाही. माध्यमांमध्ये बदल असतात आहे, म्हणजे हा पण नाही. इथे विकास शब्द आले असते म्हणे आहे ना, रसंस्कृतीचा विकास किंवा आधुनिकीकरण, भौतिकीकरण. इथे पण विकास नाही आहे, म्हणजे हे तिन्ही नाही आहे. इथे विकास कुठे आला आहे? आर्थिक. जेव्हा आपला आर्थिक विकास होतो तेव्हा आपण राजकीय विकास झाला असं म्हणतो. म्हणून राजकीय विकास म्हणजेच आपली इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. पॉलिटिकल डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट हे दोन्ही एकात हातात हात घालून चालतात बेटा. ओके. प्रश्न क्रमांक 24 बघा. राजकीय विकासाच्या एकमार्गी दृष्टिकोनात कोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो? एकमार्गी दृष्टिकोन लक्षात घ्या. प्रश्न आधी एकमार्गी दृष्टिकोन म्हणजे एकाच मार्गाने दृष्टिकोन असतो. एकमार्गी दृष्टिकोन असतो. कोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो? विकसित राष्ट्रे, विकसनशील राष्ट्रे, अविकसित राष्ट्रे, वरीलपैकी एकही नाही. काय म्हणतो? आता विकास म्हटलं आणि एकमार्गी दृष्टिकोन म्हणजे अगदी त्यांचा दृष्टिकोन ठरलेला आहे की आम्ही याच मार्गाने जाणार, आमची विचारसरणी. बरोबर आहे. विकसित राष्ट्रांना कोणाची इतरांच्या दृष्टिकोनाची गरज नसते म्हणे. एकदम बरोबर. म्हणून एकमार्गी दृष्टिकोनात कोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो? मग विकसित, कारण ते स्टेबल असतात. ते स्टेबल असतात म्हणून त्यांचा एकमार्गी दृष्टिकोन असतो. ज्यांना विकास करायचा आहे, मदत पाहिजे, ते इतरांची मदत घेतात. विकास आहे ना, बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. राजकीय विकासातील समस्या निवडा. राजकीय विकासामध्ये कोणकोणत्या समस्या येतात? म्हणजे आपल्याला आता डेव्हलपमेंट करायची असेल तर कोणत्या समस्या भेडसावतात? सहभागाची समस्या. बरोबर आहे. आपल्याकडे लोकशाही आहे म्हणे, लोकशाहीमध्ये सहभागाची समस्या येते. लोक भागच घेत नाही, मतदानाला येत नाही. बरोबर म्हणतोय? ठीक आहे, म्हणजे ही पण येते. अधिमान्यतेची समस्या. अधिमान्यता म्हणजे माहिती आहे? नाही अगं, अधिमान्यता म्हणजे ज्याला समाजाची मान्यता आहे. आपल्याकडे लोक लवकर मान्यता देतच नाही, हाडून बसतात ना. बरोबर आहे, ही पण समस्या येऊ शकते. एकात्मतेची समस्या. हा प्रश्न तर मोठा आहे ना. बरोबर म्हणतो भावेश. प्रितेश बरोबर आहे, कारण जातीयता आहे, धर्म आहे आणि वंश आहे, पंथ आहे, भाषा वेगवेगळ्या आहे. त्यामुळे एकात्मता आपल्याकडे लवकर निर्माण होत नाही. मग ही एकात्मतेची समस्या असल्यामुळे काय होतं? विकासामध्ये समस्या निर्माण होते. म्हणून ही पण समस्या आहे. मग उत्तर काय येणार बेटा रितेश? ओके, बरोबर, ड वरील सर्व. कारण सहभागाची समस्या, अधिमान्यतेची, एकात्मतेची म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याकडे प्रॉब्लेम्स असतात तेव्हा विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. प्रश्न क्रमांक 26 बघा. राजकीय विकासाच्या बहुमार्गी दृष्टिकोनात कोणत्या राष्ट्रांचा समावेश होतो? विकसित राष्ट्रे. प्रश्न लक्षात घ्या. विकासात कोणता मार्ग विचारला आता? बहुमार्गी. आधी काय होता? एकमार्गी. बरोबर आहे. विकसित राष्ट्रे, ब विकसनशील राष्ट्रे, क अविकसित राष्ट्रे, ड वरीलपैकी एकही नाही. काय म्हणतात? इथे विकसित राष्ट्रे आधी आला. एकमार्गी विकसनशील असतात, त्यांना इतरांच्या मदतीची गरज असते. बरोबर आहे बेटा. बहुमार्गी दृष्टिकोन कुठे असतील? ज्यांना विकास करायचा आहे. ज्यांना विकासच नाही करायचा अशा विकसित राष्ट्रांना नो टेन्शन. बरोबर आहे. इथे पर्याय काय येणार मग? विकसनशील राष्ट्रे. प्रश्न क्रमांक 27 बघा. स्टेजेस ऑफ पॉलिटिकल डेव्हलपमेंट म्हणजे राजकीय विकासाचे स्तर हा ग्रंथ कोणी लिहिला? लुसियन पाय, ब ऑर्गेन्स्की, क C.H. डोड
आणि आल्मंड आणि पॉवेल. ह्या 4 नावं तुमच्यासमोर आहे. याच्यापैकी हा ग्रंथ कुणी लिहिला? नाही आठवत. ओके, लक्षात ठेवा बेटा. स्टेजेस ऑफ पॉलिटिकल डेव्हलपमेंट, राजकीय विकासाच्या ज्या आहे ना टप्पे, या स्टेजेस स्तराच्या संदर्भात ऑर्गेन्स्की नावाच्या एका विचारवंताने हा ग्रंथ लिहिलेला आहे. ओके, ठीक आहे. चला, प्रश्न क्रमांक 28 घ्या. खालीलपैकी राजकीय विकासाची साधने कोणती? राजकीय विकासाची साधने विचारले. आपल्याकडे विकास होतो, कुणाच्या माध्यमातून होतो? माध्यम, साधनं म्हणजे माध्यम. कोण विकास घडवून आणतं? राजकीय नेता, राजकीय पक्ष, राजकीय सहभाग, वरील सर्व. राजकीय नेत्यामुळे बदल होतो म्हणतो, बरोबर आहे पूजा. राजकीय पक्षामुळे पण काही वेळेस विचारसरणी बदलतात, ते सगळ्यांना एकत्र घेऊन आणतात, नवीन सत्ता आली की बदल करतात. बरोबर आहे तुझं म्हणणं, हे पण बरोबर आहे. मग राजकीय सहभाग, हो, सहभाग वाढला तरी आपण म्हणतो विकास आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करतो, हेही मान्य, बरोबर आहे बेटा, है ना? एकदम संजीवनी सांगते, बरोबर आहे. अशा पद्धतीने तिन्ही जर पर्याय बरोबर असतील तर संजीवनी उत्तर काय लिहू मग? लिहा म्हणते, बरोबर. म्हणजे आता पर्याय काय आला बेटा 28चा ओके. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. राजकीय विकासाचा मूलभूत घटक कोणता? विकासाचा मूलभूत घटक, कशामुळे विकास होतो त्याचा बेस सांगा. वेगवेगळ्या घटकामुळे होतो हे आपण पाहिलं, पण आता इथे पर्याय काय दिला आधी वाचा. दबाव गट, स्वयंसेवी संघटना, राजकीय पक्ष, ऐच्छिक संघटना. काय? कारण राजकीय आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये विकास आहे. विकास कोण घडून आणतो? मूलभूत घटक कोण आहे इथे सगळ्यात? त्यांच्यावर प्रेशर टाकणारा वगैरे दबाव गट असतो, हे बरोबर आहे बेटा. पण दबाव गट सत्तेत असतो का? नाही, तो बाहेर राहून फक्त प्रेशर टाकतो, म्हणून हा नाही. स्वयंसेवी संघटना राजकारणात नसतात ना. ओके, म्हणजे ह्या सुद्धा फक्त काय करतात? बाहेर राहून काम करतील, म्हणजे हा पण येत नाही. राजकीय पक्ष सत्तेत असतो, बरोबर आहे. मग राजकीय पक्ष जर सत्तेत असेल तर तो राजकीय विकासाकडे करणार आहे. म्हणून राजकीय विकासात कोणता पक्ष सत्तेवर आला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बेटा. म्हणून राजकीय पक्षाचा मूलभूत घटक कोणता आहे? विकासाचा राजकीय पक्ष. कोणता पक्ष सत्तेवर आला त्यानुसार तुम्ही ठरवतात. महापक्ष सत्तेवर आला म्हणजे आता विकास होणार आहे. ओके, म्हणून हा एकदम बरोबर. ऐच्छिक संघटना, तुम्ही काही संघटना टेम्पररी तयार केल्या आणि त्या नाही, ते पण नाही आहे म्हणे राजकीय. मग आता सांगा रितेश, कोणतं उत्तर लिहू मग? बरोबर. 29चं उत्तर काय आलं मग? कारण राजकीय विकासाचा मूलभूत घटक हा राजकीय पक्ष आहे. ओके, प्रश्न क्रमांक 30 बघा. राजकीय विकासातील प्रमुख अडथळा टिंबटिंब आहे. विकास करायचा आहे राजकारणाचा आणि त्यामध्ये काय अडथळा येतो बघा. 1. अधिमान्यताविषयक पेचप्रसंग, म्हणजे लोकांच्या मान्यतेचा प्रश्न. नंतर सत्ताविषयक पेचप्रसंग. 3. प्रभावविषयक पेचप्रसंग आणि मध्ये अधिकारविषयक पेचप्रसंग. सगळ्यात महत्त्वाचा अडथळा कोणता आहे? कारण इथे प्रमुख विचारला आहे बेटा. प्रमुख अडथळा, सगळे अडथळे हे तुम्हाला दिसत आहे, पण प्रमुख अडथळा कोणता आहे? जर तुमच्याकडे सत्ता आहे आणि तिथे पेच आला तर एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता येईल, बरोबर आहे. म्हणजे हा तिथे अडथळा प्रमुख नाही होऊ शकत. प्रभावविषयक म्हणजे काही व्यक्तींचा प्रभाव हा पण होत नाही, काही व्यक्तींकडे अधिकार हे नाही. इथे अधिमान्यताविषयक पेचप्रसंग म्हणजे लोकांची मान्यता नसेल तर मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणून लोकांची मान्यता, अधिमान्यता, जनतेची मान्यता. म्हणजे ज्या राजकीय नेतृत्वाला जोपर्यंत जनतेची मान्यता मिळत नाही, कारण लक्षात घ्या, नेता कोणी असो, राजा असो, हुकुमशाह असो, कोणी असो, त्याला जनतेचा विचार करावाच लागतो. नाही तर विकासामध्ये प्रमुख अडथळा कोण आहे? अधिमान्यता. म्हणून इथे पर्यायी उत्तर काय येणार बेटा प्रितेश? है ना. हर्षा म्हणते लिहा मॅडम. कोणतं लिहू बेटा मग? पूजा, अधिमान्यताविषयक पेचप्रसंग हा प्रमुख अडथळा आहे, लक्षात घ्या. कारण जनतेची मान्यता फार महत्त्वाची आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आधुनिक राजकीय विश्लेषणाच्या भाग 13मध्ये आज आपण जे बहुपर्यायी प्रश्न पाहिलेत ते बहुपर्यायी प्रश्न विकासाच्या संदर्भात आपण बघितले. राजकीय विकासाच्या संदर्भात केलेल्या व्याख्या, त्यानंतर त्या संदर्भातल्या स्टेजेस, विकासामध्ये येणारे अडथळे, विकास कशास म्हणतात, या संदर्भातल्या वेगवेगळ्या बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारातून ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. निश्चितच राजकीय विकास या संदर्भातले आपली संकल्पना समजून घेण्यास निश्चितच या प्रश्नांची मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगू ना. ओके, प्रकारे राजकीय विकासाच्या संकल्पनेचा आपण विचार केलेला आहे.
मित्रांनो, निश्चितच आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या काही म्हणणं असेल तर कमेंट्स बॉक्सला अवश्य टाका. अशा पद्धतीने आज आपण इथे राजकीय विकासाची संकल्पना अभ्यासलेली आहे. आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर तर करणार, पण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होण्यास मदत होईल. ओके, थँक्यू.